आपण चाललो आहोत मन मंदिर बरसाना नंदगाव. डोंगर नसून गोवर्धन पर्वत बनवलेला आहे. जेव्हा इंद्राचा वार झाला होता, ही आहे यज्ञशाळा. यज्ञ म्हणजे आपल्या भाषेत, मराठी भाषेत यज्ञ प्राधान्य को मान चाहिए, सम्मान चाहिए, यहाँ पे बैठे असं नाव दिलेलं आहे. हे होळीसाठी खूप जगप्रसिद्ध आहे. तो 11 वाजता. आता 11 ते खरंच दाखवलं पाहिजे. लहान पोरांना बोला, मोठ्या माणसांना बोला. नवीन ब्लॉग मध्ये. टिल देन थँक्यू. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू पार्ट 2 ऑफ मिनी वृंदावन ऑफ मुंबई. सो हा आहे पार्ट 2 मिनी वृंदावनचा. तर इकडे तुम्ही जसं बघू शकताय की आम्ही हे ब्रह्मांड घाटावरती उभा होतो आणि त्याच्या ऑपोजिट साईडलाच आहे यमुना घाट. म्हणजे इथे काय आहे इन शॉर्ट की सगळ्या घाटांचे वगैरे रेप्लिका इथं रेडी केलेले आहेत. तर तुम्ही इकडे बघू शकता की किती सुंदरपणे रेडी केलेलं आहे ते. आणि इथे रोज संध्याकाळी 6च्या नंतर जी आहे तुम्हाला यमुना आरती जी आहे ती सुद्धा अटेंड करता येते. सो इथला पॅटर्न जो आहे की तुम्ही एकदा एंटर केलं आतमध्ये वृंदावनमध्ये तर ऑल डे जे आहे तुम्ही सगळं टूर करू शकता पूर्ण वृंदावनचा. आणि संध्याकाळी 6-6:30पर्यंत तुम्हाला इथे एका पॉईंटला गॅदर व्हायचं आहे जिथे यमुना घाट आहे. आणि लेट इव्हनिंग्सला तिथे आरती वगैरे सुरू होते. तर ह्याच्यामध्ये त्यांनी भाविकांसाठी बसण्याचं जे अरेंजमेंट वगैरे आहे ते खूप सुंदर रीती केलेलं आहे. ही तीच जागा आहे जिथे वासुदेवाने कृष्णाला रिप्लेस केलं होतं कन्येशी, जिचं नाव होतं योगमाया. आपण तिकडून आलो आहोत मथुरा करून आणि यमुना घाट बघून. आता आपण चाललो आहोत मन मंदिर बरसाना नंदगाव गोविंद टेम्पल आणि गोवर्धन. तर इथे पाठीमागे थोडंसं झूम करून बघितल्यानंतर तुम्हाला इथे दगडांचं एक असं डोंगर दिसेल. तर तो डोंगर नसून गोवर्धन पर्वत बनवलेला आहे आर्टिफिशियल. जो ओरिजिनल पर्वत आहे तो आसपास 21 किलोमीटर आहे माझ्या माहितीप्रमाणे, ज्याला परिक्रमा करण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो. तर त्याची ही प्रकृती बनवलेली आहे छोटीशी, जी तुम्ही 15 ते 20 मिनिटांमध्ये पूर्ण परिक्रमा करू शकता तुमची इच्छा असेल तर. चला आपण बघूया. परिक्रमा मारतायत ते. जेव्हा इंद्राचा वार झाला होता व्रजवासियांवरती तेव्हा श्रीकृष्णाने त्यांच्या छोट्या बोटावरती म्हणजे करंगळीवरती हा जो गोवर्धन पर्वत आहे भला मोठा हा पूर्ण 7 दिवस उचलून धरला होता. आणि व्रजवासियांचे जे प्राण आहे हे त्यांनीच वाचवले होते. तुम्ही बघू शकता. आता आपण चाललो आहोत यज्ञशाळा बघायला, जिथे आजही यज्ञ केला जातो रोज सकाळी. ही आहे यज्ञशाळा. यज्ञ म्हणजे आपल्या भाषेत, मराठी भाषेत यज्ञ. जिथे ऋषी मुनी सगळे यज्ञ करतात आणि ते सगळं करतात त्याला म्हणतात यज्ञशाळा. आणि हा थोडासा देखावा इथं केलेला आहे. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम आहेत आणि त्यांच्याबरोबर गायी आहेत, वासरं आहेत, मोर आहे. सजावट खूप सुंदर केलेली आहे इकडे. आजूबाजूला झाडं झुडपं, त्याच्यानंतर स्वच्छता. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण कृष्ण. जय श्रीमती राधा रानी की जय, मान लीला की जय.
ये मान मंदिर यहाँ मान लेना होते, जब जब राधा को मान चाहिए सम्मान चाहिए तो यहाँ पे बैठते. आपल्याला काही पाहिजे असलं ना आपण रुसून बसतो ना, चॉकलेट पाहिजे, बिस्किट पाहिजे, कपडे पाहिजे, मला फिरायला यायचंय, रुसून बसतोय, रुसून दिला होता ना तुम्हाला. सासरवडीला गेले जावं रुसून बसतात. हे जे बनवलेलं आहे ना, याला बरसाणा असं नाव दिलेलं आहे. हे होळीसाठी खूप जगप्रसिद्ध आहे. 7 दिवस होळीचा उत्सव इथे चालतो आणि बऱ्याच ठिकाणाहून लोक होळी खेळण्यासाठी इथे येतात. खूप सुंदर अशी होळी ओरिजिनल बरसाण्यामध्ये होते. हे फक्त प्रतिकृती बनवलेली आहे. त्याच्यामुळे ज्यांना शक्य होत नाही, पॉसिबल होत नाही की बाबा तिकडे जावं मथुराला किंवा कशाला, कारण तिकडे जायला 1.5-2 दिवस, यायला 1.5-2 दिवस, त्याच्यामुळे थोडंसं ट्रॅव्हलिंग हे ते माणसांना सुट्ट्या मिळणं न मिळणं पॉसिबल होत नाही. हे खूप सुंदर असं हे पालघरमध्ये बनवलेलं आहे ट्रस्टच्या मार्फत आणि छान आहे. इस्कॉनवाल्यांनी बनवलेलं आहे. तर आता आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो कसं काय बनवलं आहे ते. तर चला आतमध्ये असं बनवलेलं आहे, बसायला वगैरे, मध्ये फॅन वगैरे. तर आता आपण गोवर्धनमधील प्रमुख आकर्षणाकडे आलेलो आहोत, ते म्हणजे बरसाणा. तर बरसाणामध्ये राधाराणीचं हे मंदिर जे आहे ते खूप खास आहे. जर तुम्ही कृष्ण भक्त असाल तर तुम्हाला नक्कीच कल्पना असेल की हे मंदिर आणि ही जागा खास का आहे. कारण राधाकृष्णाचे जे संबंध आहेत ते अनुभवायला लोक लांबून लांबून इथे जातात, जे ओरिजिनल बरसाणा आहे तिथे. तर तिकडे आपल्याला जाणं पॉसिबल होत नाही आहे, सो आपण इकडेच त्याचा जे अनुभव आहे तो घेतो आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकताय भजन वगैरे खूप सुंदर इतकी सुरू होतं सगळं. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. तर मंडळी, मी जसं प्रिव्हियस ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की इथे जे आहे टूर्स गाईड्स वगैरे आपल्याला अवेलेबल आहेत फ्री ऑफ कॉस्टमध्ये. पण अनफॉर्च्युनेटली आमच्या वेळेस ते अवेलेबल नव्हते, कारण सॅटर्डे संडे गेलो होतो, ऑलमोस्ट सगळे बुक झाले होते. सो जर टूर गाईड तुमच्यासोबत जर असेल तर तुम्ही अशा प्रकारे त्यांच्यासोबत पूर्ण वृंदावन फिरू शकता आणि ते सगळ्या जागांची जी माहिती आहे तुम्हाला एकदम अप टू डेट देतात. तर मित्रांनो, आपण आता सूर्य मंदिरसमोर पोचलो आहोत. पहा कसं सुंदर कोरीव काम केलेलं आहे आणि इथलं वातावरण जे आहे ते खूप शांतसुद्धा आहे. सगळीकडं हिरवळ आहे आणि ह्या मंदिराचं जे डिझाईन आहे ते खूप प्राचीन आहे आणि सूर्य उपासनेवरती आधारित आहे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. तर आता आम्ही येऊन पोचलो होतो इथे, म्हणजे कुंडांजवळ. तर इथे 2 कुंड होती, एक होतं श्यामकुंड आणि हे राधाकुंड होतं. तर या कुंडाच्या शेजारी जे आहे भरपूर गर्दी जमा झाली होती, कारण याच्या मागे जे आहे गिरिराज गोवर्धन यांचं छोटंसं मंदिर तयार करण्यात आलेलं आहे. तर तुम्ही इकडे जसं व्हिडिओमध्ये बघू शकताय की जे गिरिराज पर्वत बनवलेला आहे आणि त्याच्यावरती ह्या छोट्या छोट्या शेळ्या ज्या आहेत त्या बनवलेल्या आहेत आर्टिफिशियल. पण लांबून जेव्हा तुम्ही बघाल तर असं वाटतं की ओरिजिनल शेळ्याच तिथं बसलेल्या आहेत की काय. आणि ह्या मंदिराच्या इथे सुद्धा आरती होते, त्याच्यासुद्धा काही टायमिंग्स आहे.
सो व्हिडिओमध्ये जो बोर्ड दिसेल त्याच्यावरती टायमिंग्स वगैरे लिहिलेले आहेत. तर तिकडे गिरिराजचा जो आहे शृंगार होऊपर्यंत मगाशी आम्ही बरसाण्यामध्ये ज्या टीमला भेटलो होतो, म्हणजे जे गाईड होते, भजन वगैरे सुरू होतं त्यांचं, तीच टीम जी आहे ती आम्हाला इथे सुद्धा भेटली. सो आम्ही सुद्धा ठरवलं की थोडंसं बसून थोडंसं भजन वगैरे एन्जॉय करायचं. सो तुम्ही आता पुढे व्हिडिओमध्ये बघू शकाल की किती सुंदर ते भजन वगैरे म्हणत होते. गिरिराज गोवर्धन की जय राधा कुंड श्याम कुंड की जय श्रील प्रभुपाद की जय. साई गौर प्रेमानंदे हरे हरे। श्री गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराज रयो। श्री गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराज रयो। तेरे माथे मुकुट विराज तेरे माथे मुकुट विराज रयो। तेरे माथे मुकुट विराज रयो। लगे दूध की धार आधार तेरे माथे मुकुट विराज रयो। श्री गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराज रयो। श्री गोवर्धन राम विश्राम तेरे माथे मुकुट विराज रयो। श्री गोवर्धन महाराज तेरे माथे हरे कृष्णा हरे कृष्णा। गिरिराज गोवर्धन की जय नाम संकीर्तन की जय कृष्ण राधा श्याम कुंड की जय जगत गुरु श्रील प्रभुपाद की जय. गौर प्रेमानंदे। बोले हरे कृष्णा। नंदनंदन मुकुंद मुरारी नंदनंदन मुकुंद मुरारी। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे राम अब हम सभी श्री यमुना देवी को प्रणाम करेंगे। कृपया करके उनका प्रणाम मंत्र मेरे पीछे बोलिए। चिदानंद भानो सदानंद सोनो पर प्रेम पात्रे द्रव ब्रह्म गात्रे। जय गोपी हरे जय कुंज बिहारी।
हरे कृष्ण राम राम हरे हरे कृष्ण हरे सो आता आम्ही बाहेर आलेलो आहोत यमुना आरती अटेंड करून. आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे 7. आम्ही आलो होतो 11 वाजता. आता 11 ते 7 हा टाईम कसा गेला हे कळालंच नाही, कारण इतकी सुंदर जागा आहे आणि आतमध्ये बघण्यासारखं इतकं काय काय आहे की वेळ कसा निघून गेला आणि कधी निघून गेला समजलंच नाही. मला तर खूप आवडलं. मी तर प्रत्येकांना रिकमेंड करीन येतं की तुम्ही नक्की विजिट करा. आणि मला कोणी सेकंड चान्स जरी दिला की उद्या जरी कोण म्हणालं मला की परत चल, तर मी एका पायावरती रेडी होईल यायला. एवढं मला आवडलेलं आहे. पण प्रणवला सुद्धा विचारूया. प्रणव, कसं वाटलं तुला? छान होतं, फिरण्यासारखं तर आहे, पण हे खरंच दाखवलं पाहिजे. लहान पोरांना बोला, मोठ्या माणसांना बोला, खरंच दाखवलं पाहिजे. एकदम सुदिंग एक्सपिरियन्स आहे. म्हणजे जे तुमचं स्ट्रेस असेल ना, तुम्ही जे बॅगेज घेऊन येता बाहेरून, ते इथं आल्यानंतर तुमचं पूर्ण स्ट्रेस रिलीफ होणार हे 100%. स्ट्रेस रिलीफर आहे ही जागा. येस. सो भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन थँक्यू.